50 गड्या पुस्तकाची पाठीमाग काय
वैतागलो आणि आत्महत्या. शाळेत मन लागत नव्हतं. आई बाबा घरी असले की अभ्यास हात एक पाडावा. कधी घराबाहेर जातील तर घरात बोलणं का तर खेळायला बाहेर जाईल म्हणून वैतागलो आणि आत्महत्या. एका गेले 2 वेळा शाळा ट्युशन याच्या आयुष्य नव्हतं. मुलं तर मुलं शिक्षक चिडवू लागले. आई बाबा पण बोलले वैतागलो आणि आत्महत्या. आमचं चुकलं. देवाने दिलेलं सुंदर आयुष्य आम्ही वाया घालवलं. पण आमचं बालपणच हिरावलं गेलं. याला जबाबदार कोण? आमचे पालक ज्यांनी आमचे विचार केवळ पुस्तकांच्या पानात ठेवले. ही आमचे शिक्षक ज्यांनी आमची मनं समजून न घेता केवळ शिक्षकी पेशात चालू ठेवला. की आमची शिक्षण व्यवस्था. आम्ही चुकलो आमचा नाश करू. तुम्ही तुमच्या विचारांना बदलू नाही शकत. काळाप्रमाणे पालकत्व आणि शिक्षकत्व यात बदल व्हावा हीच आजच्या काळाची गरज आहे. हीच आजच्या काळाची गरज आहे. हीच आजच्या काळाची गरज आहे. आणि मीही कंटाळून अशीच आत्महत्या केली असती तर? तू आम्हाला धमकी देतोयस? तुम्हाला धमकी देण्याचा हेतू नव्हता बाबा. अरे आई बाप होता मी तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय ना. आई तुम्ही फक्त तुमच्या मुलाचा विचार करताय पण मी इतर मुलांचा विचार करतोय. मला शिक्षक होऊ द्या. शिक्षक झाला तर डॉक्टर इंजिनियर एवढा पगार देणार नाही. शिक्षक झाला तर तूच नवीन डॉक्टर इंजिनियर घडवशील. शिक्षक झाला तर आयुष्य रडणार होईल. शिक्षक झाला तर दुसऱ्यांचं आयुष्य आनंदाने भरशील. शिक्षक झाला तर आयुष्यात पुढे प्रगतीच करू शकणार नाही. शिक्षक झाला तर दुसऱ्यांना प्रगतीच्या मार्गाचे धडे शिकवशील. शिक्षक झाला तर चौकटीचं आयुष्य जगावं लागेल. शिक्षक झाला तर शिक्षण व्यवस्थेची चौकट मोडून काढशील. चौकट? कोणती चौकट? आणि तुला काय गरज अशी कोणती चौकट मोडून काढायची? आहे गरज आहे आई. आज जपानमध्ये सगळ्यात जास्त पगार कोणाला माहितीये? अर्थात तिथल्या राष्ट्रपतीला. तिथल्या शिक्षकाला. का माहितीये? कारण तिकडचा प्रत्येक शिक्षक हा माझ्यासारखा मेरिट लिस्टचा विद्यार्थी आहे. तिथे 96% मिळाल्या कोणत्या पण विद्यार्थ्याला विचारलं काय व्हायचंय तो म्हणतो शिक्षक. मग तेच आज आपल्याकडे का कोणी म्हणत? अरे पैसे, ग्लॅमर आणि पगार यांची जोड एखाद्या गोष्टीला मिळाली की ती सगळ्यांनाच हवीहवीशी वाटत असते. मग तेच ग्लॅमर आपण आपल्याकडे का नाही निर्माण करू शकत? आज तिकडची शिक्षण व्यवस्था बळकट आहे कारण 96% मिळवणाराच सांगू शकतो की 96% कसे मिळवतात. 60-65 वाला नाही. आणखी कितीतरी मुलं आहेत जी मेरिट लिस्ट मध्ये आले आणि त्यांना 60-70% वाल्या शिक्षकांनी शिकवलंय. आई मला त्या शिक्षकांना कमी लेखायचं नाहीये पण मला सांग मला इतके टक्के मिळवण्यात म्हणजे ट्युशन ही कारणीभूत होतीच ना. जर शाळेतल्या शिक्षकांनी नीट शिकवलं असतं तर काय करत होती ट्युशनची? यामुळे होतं काय की इतर छंद जोपासता येतच नाही. परिणाम अभ्यास आहे की अभ्यास. यामुळे हुशार विद्यार्थी घडत नाही. आई घडतात ते फक्त पुस्तकी किडे आणि मला पुस्तकी किडे नाही मला उद्याच्या यशाचे धडे घडवायचे. बाबा तुम्हाला जसं वाटतंय तसं माझं आयुष्य खरंच वाया जाणार नाहीये. बरोबर आहे. आजपर्यंत तुझ्या आयुष्यातले सगळे निर्णय आम्हीच घेत आलो. आता तू मोठा झालायस. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतोस. तुझे विचार चांगले आहेत. तू आज दुसऱ्यांचा, या देशाचा, या समाजाचा विचार करतोय. अगं आई मी तुमचाही विचार करतोय ग. याचाच अर्थ आमच्या संस्कारात कोणतीच कमतरता नव्हती. आमच्यावर असलेली पालकत्वाची जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडली. ठीक आहे हो तू शिक्षक. बाबा आज 1ली ते 10वी शिक्षणाचा पाया समजला जातो आणि जर एखाद्या इमारतीचा पायाच मजबूत नसेल तर वर किती पण मजले बांधा ती कधी ना कधीतरी कोसळणारच. आज 200 रन करणारा सचिन घडला तर केवळ आचरेकर सरांमुळेच. आई उद्या उठून कोणी म्हणायला नको की शिक्षणाच्या आईचा गो. आई शिक्षण क्षेत्रात मला अशी क्रांती घडवायची आहे की उद्या उठून सगळे म्हणतील शिक्षणाचा